डी-एच-एस रिलेटेड एक अपडेट आहे की डी-एच-एसच्या जी पदभरती झाली होती त्याला मुदतवाढ मिळालेली आहे आणि पदभरती संदर्भात एक आढावा बैठक पण घेण्यात आलेली आहे. तर मी हे लेटर टाकलं होतं ऑलरेडी ग्रुपवर, पण या रिलेटेड खूप सारे डाऊट येत होते मला की सर मुदतवाढ म्हणजे नेमकं काय, आता किती लोक भरणार आहे बघा. 13 तारखेचं लेटर आहे, मी ग्रुपवर टाकलं होतं. तर मला ठीक आहे, मी एकदा एक्सप्लेन करतो हे वाले. आणि बैठक पण झालेली आहे, त्याचं पण मी तुम्हाला लेटर दाखवतो. बघा, ह्या लेटरचा मिनिंग काय होता. हे प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई निवड सूची विधिग्राह्यतेबाबत म्हणजे व्हॅलिडिटीबाबत. आता याच्यामध्ये बघा संदर्भ दिलेला आहे. याच्यामध्ये महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय अधीनस्थ असलेल्या गट क ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबवण्यात आलेल्या पदभरतीच्या निवड सूची विधिग्राह्यता 16/2/2025 पासून पुढे किमान 6 महिने वाढवण्याबाबत, म्हणजे फेब्रुवारीपासून पुढे 6 महिने वाढवण्याबाबत विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भीय पत्राने विनंती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे पत्र दिलं होतं, त्याच्यानुसार ते व्हॅलिडिटी किंवा एक्सटेंड करण्याची मागणी केली होती. तर त्यानुसार आपणास कळविण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 म्हणजे जी डी-एच-एस झाली होती लास्ट आपली 2023ची, ठीक आहे, ती 2023ची मागची झालेली मधील 2023 मधील विविध संवर्गातील सदर पदभरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती दिल्यानंतर, म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर, सर्व झाल्यानंतर अपात्र, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते बघा, डी-एच-एस आणि डी-एम-आर सोबत झाल्यामुळे जवळपास काय होत होतं की डी-एम-आरमध्ये इकडं सिलेक्शन झालं की डी-एच-एसमध्ये जे कॅन्डिडेट जॉईन झालेले वगैरे आहेत ते राजीनामा देऊन इकडं डी-एम-आरमध्ये येत होते. त्याच्यामुळं डी-एच-एसच्या खूप लिस्ट लागल्या. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस लिस्ट लागलेली वगैरे टाकलेली आहे ग्रुपमध्ये. 8-8, 9-9 लिस्ट लागलेल्या आहेत डिव्हिजनच्या. ठीक आहे, तर असं जे काही असतील किंवा काही जण अपात्र झाले असतील किंवा राजीनामा, काही जण आलेच नाही तिकडे डी-एम-आरला, ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालं ते इकडं डी-व्हीला डी-एच-एसला गेलेच नाहीत. काही जण डी-एच-एस जॉईन केलं पण डी-एम-आरमध्ये सिलेक्शन झालं की परत इकडं डी-एच-एसमध्ये राजीनामा देऊन तिकडे गेले. ठीक आहे, असं झालेले सर्व इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेल्या गट क मधील 136 व गट ड मधील 53 अशा 189 एकूण 189 जे पदं होते ती रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची विधिग्राह्यता दिनांक 16/2/2000 पासून पुढे 9 महिने म्हणजे 16/11/2025 म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढविण्यास एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. तरी त्यानुसार पुढील आवश्यक ती कारवाई विविध मुदतीपर्यंत पूर्ण होईल याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. मग आता याचा मिनिंग काय की जसं डी-एच-एसचे आता मी आपल्या डी-एम-आरची मी टाकलं होतं की व्यापक नोटीस टाकली होती. डी-एम-आरची ऑफिशियल 2023ची प्रोसेस ही संपलेली आहे. पण डी-एच-एसमध्ये काही आणखीन जागा व्हॅकंट होत्या, त्याच्यामुळे मागणी होती की त्याची डेट एक्सटेंड करण्यात यावी, आणखीन त्याला पुढल्या लिस्ट लावण्यात यावं. तर त्याच्याबाबत हे लेटर होतं की गट क आणि डच्या अशा बघा 136 आणि 53 अशा टोटल 189 जागा होते. तर त्याच्यासाठी 9 महिने मुदत वाढ दिलेली आहे. म्हणजे डी-एच-एसची प्रोसेस आणखीन कधीपर्यंत वाढवली झालेली आहे बघा, 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत. आता याच्यामध्ये मला खूप सारे जण विचारतात की सर मग आता पुढली लिस्ट कुणाची लागणार, वेटिंगवाले घेणार का. हे बघा, जागा वाढल्या नाहीत, ह्याच्यामध्ये व्हॅकन्सी इन्क्रीज झालेल्या नाही आहेत. आधीची जी डी-एच-एस निघाली होती 2023ची त्याच्यामध्ये तेवढ्याच जागा आहेत, जेवढ्या होत्या निघाल्या होत्या तेवढ्याच जागा आहेत, जागा काय वाढल्या नाही आहेत. फक्त त्याच्यापैकी जे राजीनामा देऊन गेले, सोडून गेले, त्याच्यामुळे जे जागा व्हॅकंट राहिल्या अशा किती जागा आहेत, तर अशा 136 जागा आहेत ग्रुप सीच्या आणि ग्रुप डीच्या 53. ठीक आहे, आता आपलं समजा स्टाफ नर्स जर स्पेसिफिक म्हणलं तर ह्या 53 जागा सोडून द्या, 136 जागा. मग आता हे 136 जागा फक्त भरण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत, 16 नोव्हेंबरपर्यंत हे 136 जागा ज्या आहेत ना ते भरण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे. मग आता 136ला 136 जागा ह्या स्टाफ नर्सच्या आहेत का, तर नाही. हे बघा, ह्याने काय म्हणलं, ग्रुप सी म्हणले. आता ग्रुप सीमध्ये सर्व स्टाफ नर्स येत नाहीत. ग्रुप सीमध्ये ऑदर पण आहेत, लॅब टेक्निशियन पण आहे, एक्सरे टेक्निशियन पण आहे, बाकीच्या पण पोस्टच्या आहेत ना. तर 136ला 136 जागा काही ह्याच्या नाही आहेत, आपल्या स्टाफ नर्सच्या नाही आहेत. पण मेजॉरिटी सगळ्यात मोठं कॅडर आपलं असल्यामुळं, नर्सिंगचं असल्यामुळं ह्या 136पैकी ऑब्व्हियसली मेजॉरिटी जागा ह्या स्टाफ नर्सच्याच असणार. म्हणजे ह्या 136पैकी मोर दॅन 100 जागा ह्या स्टाफ नर्सच्याच असणार आहे. मग आता ह्या 100 जागा जरी पकडल्या, मोर दॅन 100 जागा जरी पकडलं स्टाफ नर्सच्या, मग ह्या काही एका विभागाच्या नाही आहेत. आपले लातूर, अकोला, कोल्हापूर, ठाणे, ठीक आहे, हे सर्व आपले जे 8 विभाग आहेत सर्व आपल्या ह्या 8 विभागाच्या मिळून आहेत. ते सर्व 8 विभागामध्ये मिळून 136 जागा आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण पुन्हा मेल
फिमेल, त्याच्यामध्ये पण पुन्हा गव्हर्मेंट, प्रायव्हेट असं आहे. तर हे सर्व मिळून 136 आहेत. ओके. तर असं कोणी समजू ना की स्पेसिफिक 136 म्हणजे कुठल्या तर एका विभागाच्या आहेत किंवा एका ठिकाणच्या. मला ते एक क्वेश्चन येत होता खूप जणांचा की सर मग आता हे 136 कुठले आहेत, मग आता किती लोक घेणार तिथून खाली. बघा हे 136 काही सर्व एका विभागाच्या नाही आहेत, हे वेगळ्या विभागामध्ये मिळून आहेत. ठीक आहे. आता कोणत्या विभागामध्ये किती जागा व्हॅकंट आहे तुमच्या इथं आहे का तुमच्या विभागाला, तर तुम्हाला आता तुमच्या तिथले जे डी डी ऑफिस असेल तुम्हाला त्या डी डी ऑफिसला याच्याबद्दल एक्झॅक्ट माहिती मिळेल की तुमच्या विभागामध्ये स्टाफ नर्सच्या किती जागा व्हॅकंट आहेत त्या 136 पैकी, मेलच्या किती आहेत, फिमेलच्या किती आहेत, गव्हर्नमेंटच्या किती आहेत, प्रायव्हेटच्या किती आहेत. ओके. तर जिथं पण व्हॅकंट असतील जागा तिथं आता मुदतवाढ दिली आहे कधी 16 नोव्हेंबर 2025पर्यंत, म्हणजे तोपर्यंत आता ह्या जागा भरण्याची पुढली लिस्ट लागू शकते. ठीक आहे. जिथे जिथे जागा व्हॅकंट असतील तिथं या लिस्ट डेफिनेटली लागणार. आता ह्या जागा कशा मिळतील, तर आधी पण जसं होतं, जसं एक एक्झाम्पल सांगतो की समजा ओ बी सीमध्ये कॅन्डिडेट आहे कोणी, ह्या ओ बी सीमध्ये 1-2 जागा, समजा 2 जागा शिल्लक राहिल्या होत्या किंवा आणखीन ह्या मधल्या पिरियडमध्ये कोणी डी एम आरला वगैरे सोडून गेले आणखीन 2 कॅन्डिडेट, तर ते सोडून गेलेल्या 2, तर अशा 4 जागा. तर ही 4 जागेची पुढली लिस्ट लागेल की 4 पुढले ओ बी सीचे कॅन्डिडेट बोलवतील. ओके. तर हे एक आहे की जागा कशा भरल्या जातील आणि काय, आणि हे नोव्हेंबरपर्यंत होईल. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे झालं ह्या लेटरचा मिनिंग. आता आणखीन एक होतं जे बैठकीबाबत, हे बघा हे 18 तारखेचं लेटर आहे, मी सोबत काही टाकलं नाही ते. ठीक आहे, वेळ मिळाला नाही. तर बघा हे एक लेटर होतं. तर याच्यामध्ये काय बघा हे संचालक, सहसंचालक वगैरे सर्वांना हे मिटिंगसाठी बोलवलं होतं. विषय काय होता की बघा 150 दिवसांची कृती कार्यक्रमाबाबत आढावा, पदभरतीचा आढावा, नवीन आकृतीबंध म्हणजे नवीन भरतीसाठीचे, त्याच्यानंतर नवीन सेवा प्रवेश नियम सुधारणांचा आढावा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवा समावेशनी सद्यस्थितीची, म्हणजे जे आपले एन आर एचमध्ये पण जे कॉन्ट्रॅक्टचे जे समायोजन करून घेणार आहेत ते त्यांचं पण आहे. ठीक आहे. आता त्यांचं पण चालू आहे प्रोसेस, तेवालं पण. त्याच्यानंतर रुग्णालय स्तरावर सल्लागार समितीची स्थापनेचा आढावा. अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी यांनी बैठक आयोजित केली होती. कोणी, बघा हे आपले नायना मांजरेकर, कक्षाधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी सर्व सहसंचालक, आयुक्त, बघा आयुक्त, संचालक, सहसंचालक या सर्वांना मीटिंगसाठी बोलवलं होतं. बघा याच्यामध्ये उपरोक्त विषयाबाबत कळण्यात येते की मान्य मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली वरून नमूद विषयाबाबत बुधवार दिनांक 20/8 आज दुपारी, ठीक आहे, 12:30 वाजता 8 मजला आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. संदर्भीय पत्राची प्रत याबाबत यासोबत जोडलेली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहिती कागदपत्र कृपया उपस्थित राहावे. कार्यव्रत लिहिण्याकरिता लघुलेखकाची, लघुलेख म्हणजे स्टेनो, ठीक आहे, व्यवस्थापक आरोग्य सेवा मुंबई या कार्यालयाने करावी. ठीक आहे. सर्वांची मुंबईला मीटिंग होणार होती आज. ठीक आहे. विभागाशी संबंधित अन्य अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी त्यांच्या स्तरावरून कळवण्यात यावे. ठीक आहे. इन शॉर्ट काय सांगितलं आहे ह्याच्यामध्ये की मीटिंग होणार होती आज. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय काय सांगितलं, विषय काय काय होते आजच्या मीटिंगचे. 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा, पदभरतीचा आढावा, नवीन आकृतीबंध. आता पदभरतीचा आढावा म्हणजे जी आता झाली होती आपली 2023ची जी भरती झाली होती त्याचा आढावा, किती पदं भरले, किती व्हॅकंट राहिले, आणखीन किती लिस्ट लावायच्या बाकी आहेत. ठीक आहे. जसं मी आता तुम्हाला मागचं लेटर सांगितलं, दाखवलं, ज्याच्यामध्ये आणखीन आता नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे तीवाली. ठीक आहे. तर त्या बाबतीत आढावा, त्याच्यानंतर नवीन आकृतीबंध त्याच्याबद्दल, त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियमात जे काही सुधारणा झाले त्याच्याबाबत, आणि जे एन आर एच एमचे सेवेत समायोजन करून घ्यायचं आहे त्याच्या बाबतीत. ओके. तर हे बघा बुधवार दिनांक 20/8/2025 दुपारी 12:30 वाजता बैठक आयोजित करणारा विभाग कोणता आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHS. त्याच्यानंतर बैठकीचे स्थळ मुंबईचं जे आपलं डायरेक्टर ऑफिस आहे तेवालं, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई. ठीक आहे. निमंत्रिताची यादी, ह्याच्यामध्ये हे सर्व आयुक्त, संचालक, सहसंचालक या सर्वांना मीटिंगसाठी बोललं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट याचे जी काही संदर्भ विषयाबाबत जी सविस्तर टिप्पणी वगैरे होते बैठकीपूर्वी किमान 2 दिवस अगोदर 5 प्रतीमध्ये उपलब्ध करून घ्या, म्हणजे ठीक आहे ते त्यांच्यासाठी लेटर आहे, आपल्यासाठी नाही. बैठक झाल्यानंतर याचे मिनिट्स वगैरे 2 दिवसात सादर होतील सर्व. ठीक आहे. तर आज इन शॉर्ट आता ह्या लेटरचा मिनिंग सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर आज 20 तारखेला मीटिंग होती नवीन पदभरतीबाबत, आणि जी जुनी पदभरती झाली त्याची पण बैठकीबाबत आढावा बैठक. ठीक आहे. आता याचे जे काही मिनिट्स येतील ते मी आल्यास मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, सांगेन काय झालं नेमकं बैठकीत. त्याच्या व्यतिरिक्त हे एक, ठीक आहे,
तर आता तुम्ही याच्यावरून समजून घ्या की आता DMER तर येणार आहे, पण DHSचे जे मला विचारत होते खूप सारे जण की सर DHS कधी होणार आहे, DHS कधी होणार आहे. मी पहिल्यापासून सांगतो की DHSला वेळ लागेल खूप, कारण तुम्ही बघा ह्याची ऑलरेडी जी 2023ची जी भरती होती त्यालाच मुदतवाढ दिली आहे कधी, नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तर ही 2023चीच भरतीची प्रक्रिया चालणार आहे. 2023चीच प्रक्रिया बघा, ही 16/11/2025पर्यंत, नोव्हेंबरपर्यंत त्याचीच मुदतवाढ दिलेली आहे. तर दुसरी त्याच्यानंतर म्हणजे आता असं नाही की ह्याच्यासोबत प्रोसेस होणार नाही, होणार आहे. आता हे जे आजचं जे मीटिंग बघा, हे जी मीटिंगचं लेटर होतं ह्याच्यामध्ये बघा नवीन आकृती बंद, ठीक आहे, हे सर्व आहे. नवीन पदभरतीची पण प्रोसेस चालू आहे, पण वेळ लागेल. इतक्या लवकर नाही होणार, जितक्या लवकर DMR नाही तेवढे फास्ट तर DHSची होणार नाही. तर त्याच्यामुळं जे कोणी मला विचारत होते क्वेश्चन की सर DHS कधी होणार आहे DHSचं, तर डेफिनेटली तुम्ही पकडून चला की DHS मला वाटत नाही की पर्सनली की 2025मध्ये तर आता इतक्या लवकर DHS होईल. 2026मध्ये वगैरे नंतरच पकडा तुम्ही. याच्यामध्ये हे 2023चीच प्रोसेस चालेल, तर DHSला वेळ लागेल डेफिनेटली, ठीक आहे, असं पर्सनली मला तर वाटतं. बाकी अदर कोणाचे ओपिनियन असतील ते वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. DMR तर होईल, पण DHSला डेफिनेटली वेळ लागेल. तर हे दोन्ही लेटर होते, हे डेट एक्सटेंड केलेल्याचं पण आणि दुसरं नवीन पदभरतीचं किंवा जे मीटिंगबाबत होतं आज ते पण मी दाखवलं, ठीक आहे. आता डेट एक्सटेंड केली म्हणजे बघा, हे एक डाऊट होता खूप जणांचा की मग आणखीन सर आता वेटिंगवाले घेणार का. वेटिंगवाले घेणार, पण हे ह्याच्यापेक्षा जास्त जागा नाही घेणार, 136पेक्षा जास्त नाही घेणार. जेवढ्या जागा आहेत ना तेवढेच फक्त, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, चला. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे जॉईन करून विचारू शकता. बाकी जे काही अपडेट येईल याच्या रिलेटेड मी पुढे तुम्हाला इन्फॉर्म करेन.